नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। बाप्पा येणार आहे म्हटल्यावर उकडीचे मोदक तर झालेच पाहिजे आणि बाप्पाच्या स्वागतासाठी आपण बनवणार आहोत तांदळाचे उकडीचे मोदक। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथे मी 2 वाट्या नारळाचा चव घेतलेला आहे, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी दूध, 2 चमचे खसखस, 1 चमचे वेलची पूड आणि 1 वाटी गूळ। 2 वाटी नारळाचा चव असेल तर 1 वाटी गूळ घ्यायचा आहे आणि 1 वाटी तांदळाची पिठी असेल तर 1 वाटी दूध घ्यायचं आहे। हे प्रमाण अगदी योग्य आहे। एका पातेल्यामध्ये आपण सर्वप्रथम दूध घालून घेऊ। जर तुमच्याकडे दूध कमी असेल तर तुम्ही अर्ध दूध अर्ध पाणी देखील इथे वापरू शकता। मी इथे पूर्णपणे दूध वापरलेलं आहे। पिठामध्ये आपण अगोदर चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि दुधामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे। दुधाला छान उकळी आणून घ्यायची आहे। दुधाला छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण तांदळाची पिठी घालून घेऊया। ही इंद्रायणी तांदळाची पिठी आहे। तुम्ही इंद्रायणी तांदळाची किंवा आंबे मोहोर तांदूळ हा वापरू शकता। याचे उकडीचे मोदक अगदी अप्रतिम होतात। त्यामुळे सुगंधित असा तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे। आता आपल्याला हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे। इथे मी लाटण्याच्या साहाय्याने सर्व पीठ मिक्स करून घेत आहे। 1 वाटी पिठाला 1 वाटी दूध हे अगदी प्रमाण योग्य आहे। आता आपण मिश्रण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। हे आपल्याला 10 ते 15 मिनिटे असंच झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण सारणाची तयारी करूया। इथे मी 2 चमचे खसखस कढईमध्ये भाजून घेत आहे। हलकीशी आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे। खसखस भाजून झालेली आहे। आता यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे। आपल्याला यामध्ये गूळ विरघळून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण 2 ते 3 चमचे पाणी घालून घेतलेलं आहे। 1 वाटी गूळ इथे मी वापरत आहे। गुळाचा आपल्याला पाक करायचा नाहीये, गूळ फक्त आपल्याला विरघळून घ्यायचा आहे। पाणी घातल्यामुळे गूळ पटकन विरघळेल म्हणून मी इथे 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर केलेला आहे। तुम्ही पाहू शकता छान असा गूळ आपला विरघळला गेलेला आहे। आता यामध्ये आपला ओल्या नारळाचा चव घालायचा आहे। हा चव 2 वाट्या आहे। 2 वाटी नारळाच्या चवासाठी आपल्याला इथे 1 वाटी गूळ घालायचा आहे। हे प्रमाण अगदी योग्य आहे। तुम्हाला अधिकच गोड हवं असेल तर तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता। छान असं गुळामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। नारळ घातल्यामुळे सारणाला पाणी सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला हे पाणी पूर्णपणे सुकवून घ्यायचं आहे। सारण पूर्णपणे आपण कोरडं करून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण छान असं कोरडं व्हायला लागलं आहे। आता यामध्ये आपण भाजून घेतलेली खसखस घालून घेऊया। तुम्ही याऐवजी इथे काजू बदामाचे काप देखील घालू शकता। खसखस घालून छान असं मिक्स करून घेऊया। त्यासोबत 1 चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे। वेलची पूड घातल्यामुळे याचा सुगंध खूप छान येतो। ते देखील आपण छान मिक्स करून घेऊया। आता हे मिश्रण आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे। यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे, म्हणजे तुपाचा सुद्धा सारणामध्ये आपल्याला सुगंध येईल। तूप घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण थंड करायला ठेवून देऊया। आपण जी उकड काढली होती तिला 15 मिनिटे आपण असंच झाकून ठेवलं होतं। तुम्ही पाहू शकता उकड अगदी गरम आहे। आता ही चमच्याने मोकळी करून घेऊया आणि मग ताटामध्ये काढून घेऊया। आपल्याला हे तांदळाचे पीठ गरम असतानाच मऊ करून घ्यायचं आहे। त्यामुळे गरम असतानाच हे आपण मऊ असं करून घेणार आहोत। गरम असताना याच्या गुठळ्या छान मोडल्या जातात। आता गरम असल्यामुळे आपण हात काही याला लावू शकत नाही, कारण हाताला चटके बसण्याची शक्यता असते। तर यासाठी तुम्ही इथे तांब्याचा वापर करू शकता। तांब्याच्या बुडाने आपण हे पीठ छान असं मिक्स करून मऊ करून घेऊया।
तुम्ही पाहू शकता छान असं पीठ मऊ होत आहे। याचप्रमाणे आपण पिठाच्या सगळ्या गुठळ्या मोडून घेऊया। तुम्ही पाहू शकता छान असं पीठ मऊ होत आहे। आता सगळ्या पिठातील गुठळ्या मोडल्या गेलेल्या आहेत। आता आपण हाताच्या साहाय्याने पीठ अजून छान असं मऊ करून घेऊया। छान असं आपलं पीठ मऊ झालेलं आहे। आता आपण मोदक तयार करायला घेऊया। त्याआधी सर्वप्रथम आपण चाळणीला आतून तुपाचा हात लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपण चाळणीमध्ये मोदक वाफवून घेणार आहोत। त्यासाठी ही पूर्वतयारी अगोदर करून घ्यायची आहे। आपलं सारण देखील छान थंड झालेलं आहे आणि इथे मी मोदकाच्या साच्यामध्ये हे मोदक बनवणार आहे। त्यासाठी मोदकाच्या साच्याला आतून देखील तूप लावून घेतलेलं आहे याप्रमाणे, कारण मोदक मग साच्याला चिटकणार नाही। एक छोटासा असा गोळा घ्यायचा आहे। आता हा गोळा साच्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि पूर्ण साच्याला आतून हे पीठ लावून घ्यायचं आहे। थोडक्यात काय, आपल्याला सारण भरण्यासाठी यामध्ये जागा करून घ्यायची आहे। जर पीठ हाताला चिटकत असेल तर तुम्ही इथे पाण्याचा देखील हात लावू शकता। याप्रमाणे सारण भरण्यासाठी आपण जागा करून घेऊया। आता यामध्ये आपण सारण भरून घेऊया। सारण आपल्याला छान असं दाबून भरायचं आहे, जेणेकरून सारण मोदकातून बाहेर येणार नाही याची काळजी घेत आपल्याला हे सारण भरायचं आहे। आता खालची बाजू झाकण्यासाठी आपण इथे खाली अजून पिठाचा वापर करणार आहोत, म्हणजे मोदक आपण बंद करून घेणार आहोत। याप्रमाणे छान असं दाबून भरायचं आहे आणि अलगद असा आपला मोदक काढून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे। अप्रतिम। अजून एक मोदक मी तुम्हाला करून दाखवते। साच्यामध्ये हे मोदक पटापट होतात, त्यामुळे साच्यामध्ये आवर्जून करा। आता बाकीच्या पिठाचे देखील आपण मोदक करून घेऊया। पाहू शकता तुम्ही सुंदर असे आपले मोदक तयार झालेले आहे। आता आपण एका पॅनमध्ये पाणी घालून घेतलेले आहे। पाण्याला उकळ आलेले आहे आणि आता चाळणी ठेवून, तूप लावलेली चाळणी ठेवून यावर आपण मोदक ठेवून घेऊया। सर्व मोदक ठेवून झालेले आहे। आता झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे आपल्याला हे मोदक वाफवून घ्यायचे आहे। पाहू शकता सुंदर अशी मोदकाला वाफ आलेली आहे। सुंदर असे आपले मोदक तयार झालेले आहे। उकडीचे मोदक आपले तयार आहे। आता आपण मोदक काढून घेऊया। बाप्पाच्या स्वागतासाठी तयार आहे आपले उकडीचे मोदक। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।